काहीच बघू शकता तुम्ही. आता आम्ही आलो खारघर स्टेशनवर आणि बँड्राला चालून बँड्रावरून आमची ट्रेन आहे. तर काहीच बघू शकता तुम्ही आम्ही आता आलो बांद्रा टर्मिनलला आणि आमची ट्रेन आहे. सध्या आम्ही फायनली आमच्या सीटवर बसलेलो आहोत. आमच्या सीटा भेटल्या ना मला तर त्या टायमाला आम्ही झोपू पुन्हा आता सध्या बसायचंच आहे कारण का आता आम्ही AC वाले बुक नाही केल्या ना. AC तिथं आहे गरम जाम होत आहे. तर बघू शकता तुम्ही माणसं बसत चालली. आमचा पहलवान बी आहे त्याला दाखवतो तुला. तर पुरं काय काय आम्ही मजा करतो दाखवतो तुम्हाला. पोचल्यावर समजेल आता काय पाऊस बोलते जाम पडते दया आता जेल्यावर समजेल. त्याचे मला 2 दिवस आम्ही लेटच झालो. तर आईचाच तसा बुलावा असेल आम्हाला आता लेट टू शिया बोलतं पाऊस नसेल तर त्याचे मला बघू आता त्या जेल्यावर समजेल आता कसं काय आहे. तर गाईत बघू शकता आता असली आमची ट्रेन परत चालली तर माणसाची बघा गर्दी होत चालली. तर गाईज बघू शकता आताच व्हेज थाली आली यांची. आम्ही चिकन बिर्याणी खाऊची म्हणजे चिकन बिर्याणी म्हणजे उकरलेला भात ना चिकनचा रस्सा उकरलेला. मला वाटतं हावऱ्यासारखी चुरणार होते दोघी जणी. गाईज आता आम्ही यात्रा पर्ची काढायसाठी आलेलो होतो. तर बघू शकतो आताच आमची यात्रा पर्ची काढून झाली आणि आता आम्ही आईच्या दर्शनाला निघालो होतो. आमची रिक्षा इथे थांबली आम्हाला. बट माता की गुफा के अंदर कैश नारियल प्रसाद की सलाह दी है. माँ को क्या चढ़ता है चुनरी चोला 3 माता के छत्र ऐसी ड्रेसेस होती है माता की. एक माता रानी की ऐसी चुनरी आती है. जिसे कम लेना है कम भी है इसे अच्छा लेना अच्छा भी है जैसे अपनी श्रद्धा चढ़े. गाईज आता सुरुवात करणार होतो आम्ही दर्शनाला. हे बघा इथे असे पाठी पडताना काय पण घ्यायला ते बघू शकता तुम्ही. बघू शकता असं घोडं पण गावाला. फोटो लोड कर तैयारी मिलेगी लोड कर. बघा बाल पण पाहू शकता तुम्ही. आमचं पेलवण जामच दमलेलं आहे म्हणून वाटतं चक्र येतात का काही खरा नाही काही. गाईज बघू शकता तुम्ही जामून बेकार परिस्थिती आहे. चक्रा यावा लागला चक्रा. हे बघा क्लासला घोडा करायचा लागला. तर गाईज बघू शकता हल्ली जवळजवळ 4.5 तास झाला आम्हाला चालून आणि जवळजवळ ऑलमोस्ट पोचलो तरी 2-3 किलोमीटर असेल. तर बघू शकता एकदम टॉप पर्यंत आलो आता. हे बघा डोंगर बघू शकता तुम्ही किती खोल जरी आहे. गाईज बघू शकता तुम्ही ही हरण आहे ना ती नशेब बोलायला त्यावरती बघू शकता. हे बघा नशीब बोलायला दिसतो हो.
परतीच्या प्रवासाला, कारण का आतमध्ये फोन अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये मोबाईल घेऊन नाही गेलो. शेवट ती तुम्हाला आईचं दरबार दाखवते हे बघा. आणि हे बघा भरपुडी पण इथं भरपूर आहे. गाईज बघू शकता आपल्याकडपेक्षा भरपूर विचित्र माकड बघा. खूप गुपित एकदम. बघू शकता एक माणसाची जिद्द लागतं बघा. एवढं म्हातारी माणूस असून सुद्धा एवढ्या वरती चालत झाली 30 किलोमीटर येऊन जाऊन. बघू शकता गाईज बघू शकतो तुम्ही. डगर रचलेली आहेत अशी मान्यता आहे. तितका मधली घर आपला होईल. प्रियांकाने 2 मजल्यात बांधलेला आहे. ती 2 मजली मला बस झाला. इथं घोड्याला आहे ना शेपटीला पकडून कंट्रोल केला पाहिजे. हे बघा बघू शकतो तुम्ही कसा शेपटीला पकडून कंट्रोल करता. गाईज बघू शकता आता आम्ही बसून बसमध्ये जम्मूला जायला. आणि कधी जायचं असलं तर मला तर भाव करून शेअर जा, कारण का इथे 100 पासून 80, 70, 50 रुपयापर्यंत पण जम्मूला जाता येते. तर भाव करत जा. कश्मीरी पण होत आहे. कश्मीरी ड्रायफ्रूटची खरेदी चालली आहे. बघू शकतो फायनल सकाळच्या बदल्याने 4:30 आणि अमृतसरला पोहोचलो होता. टेम्पल के पास जाओगे ज़्यादा नज़दीक जाओगे टेम्पल के पास तो आपको कम से कम 1500 में मिलेगा. ठीक है. टेम्पल थोड़ा पीछे रहो सस्ता मिल जाएगा. गाइस बघू शकता आता आम्ही चलो गोल्डन टेम्पल अमृतसरचं हे बघू शकतो.
ड्रीम कधी वतून आलेला आहे तो बघू शकता तुम्ही. तिथपर्यंत नाव टाकले वर. बघा किती वर पडत. दाबल त्याला काही समजलं नाही तुझी कली दोबारा बनाई है बघू शकतो आम्ही फायनली घरी आलेलो आहोत. खूप ट्रॅव्हलिंगचा खूप कंटाळा आलेला. बघू शकता आताच बोटीनं आलो. तर गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली तर आईचा बोलवणं आलता आणि तिकीट आम्हाला भेटत नव्हती. ते खूप वैतागलेलो. म्हणजे 6 तारखेचा तत्कालचा तिकीट काढला तो पण आम्हाला भेटत नव्हता. काय कसं जायचं काय करायचं काहीच सुचत नव्हतं. आईला पण भरपूर मी बरबडलो तुला बोलवायचं नसेल तर सांग कसं काय. पण योगायोग असा होता का 8 तारखे पण इतका पाऊस जोराचा होता का पूर्ण पब्लिक होती ती रिटर्न गेलेली होती. आईचा काहीतरी साक्षात्कार असेल म्हणून आईने आम्हाला 9 तारखेला बोलवलं. सकाळी 6 तारखेला मी 4 वाजता तिकीट काढायसाठी तत्काल गेलो आणि तिकीट पण मला भेटला. आणि कसं पण करून आईच्या दर्शनाला गेलो ना. दर्शनाला गेले असताना आम्हाला 5 मिनिटांनी दर्शन भेटलं. तो पण 2 मिनटं उभं राहायला भेटला आईच्या दरबारात. तर काहीतरी साक्षात्कार आहे म्हणून आम्हाला असं दर्शन चांगला भेटला. तर काही सुरक्षेच्या अनुषंगाने मला एक गोष्ट बोलायची राहिली. कारण का एक माझं प्रीपेड सिम होता आणि एक पोस्टपेड होता. तर इम्पॉर्टंट कॉल येतील म्हणून मी एक प्रीपेड सिम आहे तो पोस्टपेडवर फॉरवर्ड केला आणि जम्मू काश्मीरला बोलला तर पोस्टपेडशिवाय सुरक्षेच्या अनुषंगाने पोस्टपेड सिमच चालते, प्रीपेड चालत नाही. पण असा योगायोग आला का माझा प्रीपेड सिम पण चालत होता. तर सरकारने याकडे जाताना लक्ष दिलं पाहिजे. कारण का काही पण होऊ शकतं. प्रीपेड सिमचा काहीतरी आपले इश्यू भरपूर असतात. कारण का ट्रॅक नाही होत काय नाही होत. तर सरकारने याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे. कारण का विचार करायला पाहिजे का प्रीपेड सिमला कसं नेटवर्क आहे तो.